Welcome student. Today we will learn about the new topic basic analytical technique. Basic analytical technique हा टॉपिक आज आपण पाहणार आहोत. यामध्ये फर्स्ट इंट्रोडक्शन. There has been a systematic development in technique used for analysis of chemical substance. There are some methods of purification and separation of compounds depending on the difference in their physical properties. Purification of solid. A solid substance may contain two types of impurities. Those which are soluble in the same solvent as the main substance and which are not soluble in same solvent as the substance. The second type of impurity can be separated easily using a suitable solvent to dissolve the main compound. When the impurities remain undissolved and can be separated by a simple process called as filtration. यामध्ये आपण सॉलिड प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड हा भाग पाहत असताना आपण त्यामध्ये याचे दोन टाईपच्या इम्प्युरिटीज त्यामध्ये असतात. एक म्हणजे त्या सोल्युशनमध्ये इम्प्युरिटी डिझॉल्व झालेली असते आणि दुसरे सोल्युशनमध्ये इम्प्युरिटीज ही डिझॉल्व झालेली नसते. अशा प्रकारचे दोन टाईप्स आहेत. यामध्ये इम्प्युरिटीज जे आहे ते फिल्ट्रेशन मेथडनी सेपरेट केली जाते. यामध्ये पहा, दे डिझॉल्व द मेन कंपाऊंड व्हेन द इम्प्युरिटीज रिमेन अनडिझॉल्व अँड कॅन बी सेपरेटेड बाय अ सिंपल प्रोसेस कॉल्ड ॲज फिल्ट्रेशन. म्हणजे इनसोल्युबल इम्प्युरिटीज जर अनडिझॉल्व असेल, इनसोल्युबल इम्प्युरिटीज किंवा अनसोल्युबल इम्प्युरिटीज हे सेपरेट केली जाते, त्या प्रोसेसला आपण फिल्ट्रेशन असं म्हणतो. ठीक आहे. आता यामध्ये पहा, दिस प्रोसेस इज सिमिलर टू सेपरेशन ऑफ टी लिव्स फ्रॉम अ डिकॉक्शन ऑफ टी और सँड फ्रॉम मिक्सचर ऑफ सँड अँड वॉटर. हे मिक्सचर जे आहे ते मिक्सचर हे सेपरेट केलं जातं. आता यामध्ये पहा, त्याची काही प्रोसेस आहे. अ सर्क्युलर पीस ऑफ अ फिल्टर पेपर इज फोल्डेड टू फॉर्म अ कोन अँड फिटेड इन द फनेल. जो सर्क्युलर पेपर आहे तो सर्क्युलर पेपरचा पीस जो आहे तो सर्क्युलर पेपरचा पीस हा फोल्ड केला जातो आणि फोल्ड टू फॉर्म अ कोन, त्याचा कोन तयार केला जातो आणि तो फिटेड इन दी फनेलमध्ये फिट केला जातो. The funnel is fixed on a stand and beaker kept below. हे जे फनेल आहे हे फनेल फिट केलं जातं स्टँडला आणि स्टँडला फिट करून बिकर जो आहे तो बिकर खाली ठेवला जातो. The paper is made moist. The solution to be filtered in poured on the filter paper. The paper is made moist. The solution to be filtered in poured on the फिल्टर पेपर. हे जे सोल्युशन तयार केलेलं असतं ते सोल्युशन आपण पोर करतो त्या फिल्टर पेपरवरती आणि फिल्टर पेपरवरती पोर केलं की ते सोल्युशन फिल्टर होत असते. आणि त्यामध्ये द इनसोल्युबल पार्ट रिमेन्स ऑन द फिल्टर पेपर इज कॉल्ड ॲज रेसिड्यू. यामधला जो इनसोल्युबल पार्ट असतो त्याला आपण इम्प्युरिटी म्हणतो. तो इनसोल्युबल पार्ट हा फिल्टर पेपरवर साठलेला जातो, त्याला आपण रेसिड्यू म्हणतो. अँड द लिक्विड कलेक्टेड इन द बिकर इज कॉल्ड ॲज फिल्ट्रेट. हे जे लिक्विड हे आपण बिकरमध्ये कलेक्ट करतो त्याला आपण फिल्ट्रेट म्हणतो. आता यामध्ये इथं डायग्राम दाखवलेले आहे पहा. या डायग्राममध्ये हे मिक्सचर तयार केलेलं आहे. हे जे मिक्सचर आहे हे मिक्सचर सँड अँड वॉटरचं मिक्सचर आहे. त्यानंतर हे मिक्सचर जे आहे ते मिक्सचर हे पोर करतो. आता यामध्ये हे फिल्टर पेपर आहे, हे फनेल आहे, यामध्ये आतमध्ये फिल्टर पेपर आहे आणि त्याच्यावरती हे मिक्सचर आपण पोर केलेलं आहे. हा बिकर आहे आणि बिकरवरती हे सोल्युशन हे आपण पोर केलेलं आहे. पोर केल्यानंतर हे फनेलमधून
फिल्ट्रेट जे आहे ते फिल्टर होत असते. आणि नंतर शेवटी ह्या तिसऱ्या डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर ह्या फिल्टर पेपरवरती रेशिड्यू हा कलेक्ट झालेला आहे आणि या बिकरमध्ये जे आहे ते बिकरमध्ये फिल्ट्रेट कलेक्ट झालेला आहे. अशा प्रकारे फिल्ट्रेशन मेथडने इन अनडिझॉल्व किंवा इनसोल्युबल इम्प्युरिटी जे आहे ते सेपरेट केले जातात. ठीक आहे, म्हणजेच सेपरेशन ऑफ मिक्सचर ऑफ वॉटर अँड सँड बाय सिम्पल फिल्ट्रेशन. यामध्ये जे सँड आहे ते सँड रेशिड्यू म्हणून सँड या ठिकाणी फिल्टर पेपरवर कलेक्ट झालेली आहे आणि वॉटर जे आहे ते फिल्ट्रेट म्हणून या बेकरमध्ये आपण कलेक्ट करून घेतलेलं आहे. ठीक आहे, दिस इज नथिंग बट दी फिल्ट्रेशन, सिम्पल फिल्ट्रेशन मेथड. आता यानंतर दुसरी जी मेथड आहे त्यामध्ये फिल्ट्रेशन अंडर सक्शन. Filtration under suction. Filtration under suction, when filtration is carried out using a vacuum pump, is called as filtration under suction. Filtration is carried out using a vacuum pump. It is called as filtration under suction. It is a faster, more efficient technique than simple filtration. यामध्ये फिल्ट्रेशन अंडर सक्शन मध्ये पहा ही जी मेथड आहे ही मेथड फास्ट मेथड आहे आणि ही फिल्ट्रेशन जे आहे ते व्हॅक्यूम पंपच्या साहाय्याने फिल्ट्रेशन केलं जातं आणि व्हॅक्यूम पंपच्या साहाय्याने फिल्टर केल्यानंतर ही जी मेथड आहे फास्टर आहे आणि मोर इफिशियंट टेक्निक आहे दॅन सिम्पल फिल्ट्रेशन मेथड. ठीक आहे, दी असेंबली फॉर फिल्ट्रेशन अंडर सक्शन कन्सिस्ट ऑफ अ थिक वॉल्ड कोनिकल फ्लास्क विथ अ साइड आर्म. The flask is connected to a safety bottle by rubber tube through this side arm. यामध्ये एक मोठे अशी कोनिकल फ्लास्क असतो आणि कोनिकल फ्लास्कला त्याला साइड आर्म असतो आणि त्या साइड आर्मला साइड आर्म म्हणजे त्याला साइडला एक ट्यूब असते आणि त्या साइड आर्मला रबर कॉकच्या साहाय्याने ते कनेक्ट केली जाते सेफ्टी बॉटलला कनेक्ट केली जाते आणि सेफ्टी बॉटल बाय रबर ट्यूब थ्रो दिस साइड आर्म. दी सेफ्टी बॉटल इज यूज्ड टू प्रिव्हेंट सकिंग ऑफ द फिल्ट्रेट इन टू सक्शन पंप. अ स्पेशल पोर्सलिन funnel called a Buchner funnel is fitted on the conical flask with the help of rubber cork as shown in figure. फिगरमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे यामध्ये या कोनिकल फ्लास्कला बुकनर फनेल थिक वॉल्ड पोर्सलिन फनेल कॉल्ड ॲज बुकनर फनेल. यामध्ये थिक वॉल्ड असं जाड प्रकारचं पोर्सलिनचा फनेल तयार केलेला असतो. तो सर्क्युलर असतो आणि तो सर्क्युलर फनेल त्याला आपण बुकनर फनेल असं म्हणतो. हा बुकनर फनेल जो आहे तो बुकनर फनेल हा त्या कोनिकल फ्लास्कला फिट केला जातो आणि कोनिकल फ्लास्कला फिट करून त्यामध्ये द बुकनर फनेल हॅज अ पोरस सर्क्युलर बॉटम. त्याला पोरस सर्क्युलर बॉटम असते. सर्क्युलर फिल्टर पेपर ऑफ करेक्ट साइज इज प्लेस्ड ऑन द सर्क्युलर पोरस बॉटम ऑफ द बुकनर फनेल अँड द फनेल इज प्लेस्ड ऑन द फ्लास्क. हा जो बुकनर फनेल आहे बुकनर फनेलवरती पोरस सर्क्युलर बॉटम यामध्ये सर्क्युलर फिल्टर पेपर तयार केला जातो आणि त्या सर्क्युलर फिल्टर पेपर जो आहे त्या बुकनर फनेलच्या साईजनं तयार केला जातो आणि तो फिल्टर पेपर त्या बुकनर फनेलवरती प्लेस केला जातो आणि तो मॉइस्टन केला जातो आणि मॉइस्टन करून पोरस बॉटम ऑफ बुकनर फनेल आणि प्लेस केला जातो आणि तो मॉइस्टन्ड केला जातो. काही ड्रॉप्स वॉटरचे किंवा सॉल्वंटचे त्याच्यावरती टाकले जातात आणि टाकल्यानंतर सक्शन इज क्रिएटेड बाय स्टार्टिंग द पंप अँड फिल्ट्रेशन इज कॅरीड आउट. यामध्ये सक्शन या ठिकाणी क्रिएट होते आणि त्यामध्ये पंप हा स्टार्ट होतो आणि फिल्ट्रेशनला सुरुवात होती. क्रिस्टल्स आर कलेक्टेड ऑन द फिल्टर पेपर अँड फिल्ट्रेट इन द फ्लास्क. यामध्ये पहा जसं आपण सिंपल फिल्ट्रेशन प्रोसेस आहे त्या सिंपल फिल्ट्रेशन प्रोसेसप्रमाणेच यामध्ये जे क्रिस्टल्स आहेत ते क्रिस्टल्स त्या बुकनर फनेलवरती आपण जो फिल्टर पेपर घेतलेला असतो त्या फिल्टर पेपरवरती कलेक्ट होतात आणि खाली जे फिल्ट्रेट येतं ते फिल्ट्रेट जसं सिंपल फिल्ट्रेशन प्रोसेसनुसार जे लिक्विड जे आहे ते लिक्विड पास्ड थ्रू फिल्टर पेपर दे आर कलेक्टेड इन फ्लास्क.
ते फ्लास्कमध्ये कलेक्ट केलं जातं. ठीक आहे. आता त्याची डायग्रॅम जे आहे ते डायग्रॅमॅटिक आपण या ठिकाणी खाली पाहत आहोत. या डायग्राममध्ये स्टेप्स फॉर फिल्ट्रेशन अंडर सक्शन, यामध्ये हा जो आहे ते बुकनर फनेला आहे. प्लेट्स विथ होल्स इन पोरस प्लेट बुकनर फनेला आहे. त्याच्यावरती या ठिकाणी मॉइस्चरनं फिल्टर पेपर टाकलेला आहे आणि मॉइस्चरनं फिल्टर पेपर टाकून हा बुकनर फनेल मॉइस्चरनं फिल्टर पेपर आहे. त्यानंतर त्याच्यावरती आपण जे मिक्सर आहे ते मिक्सर इन्सर्ट करत असतो. मिक्सर इन्सर्ट करून हा कोनिकल फ्लास्क आहे, बुकनर फ्लास्क किंवा कोनिकल फ्लास्क म्हणतो. आणि तो कोनिकल फ्लास्कवरती हा बुकनर फनेल रबर बंग किंवा रबर कॉर्कच्या साहाय्याने हा फिट केलेला असतो. हा रबर ट्यूबिंग आहे, हा साईड आर्म आहे. इथला हा जो भाग आहे त्याला साईड आर्म म्हणतो. आणि हा रबर ट्यूबिंग आहे. रबर ट्यूबिंग जे आहे ते साईड आर्मला फिट केलेले असते. आणि सक्शन फॉर ॲस्पिरेटर क्रिएट्स पार्शियल व्हॅक्यूम इन फ्लास्क, यामधून जे मटेरियल जे आहे ते सक केलं जातं. त्यामधील जे एअर, थोडक्यात एअर सक केली जाते आणि एअर सक केल्यामुळं यामधून जो फिल्टर पेपरमधून हे फिल्ट्रेट जे आहे ते फिल्ट्रेट होत असते. आणि या कोनिकल फ्लास्कमध्ये या ठिकाणी फिल्ट्रेट जे आहे लिक्विड दॅट पासेस थ्रू फिल्टर पेपर कलेक्ट केलं जातं. अशा प्रकारे या ठिकाणी फिल्ट्रेशन अंडर सक्शन हे या ठिकाणी प्रोसेस क्रिएट होते. पहा स्टेप्स फॉर फिल्ट्रेशन अंडर सक्शन. ओके, धन्यवाद.